ग्राम रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात 5,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। ग्रामपंचायत बिटरगाव बुद्रुक येथील ग्राम रोजगार सेवक म्हणून नेमणूक असलेल्या गजानन बद्रीसिंग रत्ने वय वर्ष 51 यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा रचून दिनांक 8 जुलै 2024 रोजी रंगेहात पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। सदर प्रकरणातील तक्रारदार यांनी दिनांक 8 जुलै 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे गजानन बद्रीसिंग रत्ने वय वर्ष 51 पद ग्राम रोजगार सेवक नेमणूक ग्रामपंचायत बिटरगाव बुद्रुक तालुका उमरखेड यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार दिली होती। सदर लेखी तक्रारीवरून दिनांक 8 जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील इलोसे गजानन बद्रीसिंग रत्ने यांनी स्वतःकरिता तक्रारदार यांच्या वडिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार योजना अंतर्गत ग्राम मन्याळी तालुका उमरखेड येथे गुरांचा गोठा मिळवण्याकरिता केलेला अर्ज मंजूर करण्याकरिता 7,000 रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले। त्यावरून दिनांक 8 जुलै रोजी आयोजित केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान गजानन बद्रीसिंग रत्ने यांनी हनुमान मंदिर प्रवासी थांबाच्या समोर रस्त्यावर स्वतःकरिता तडजोडीअंती 5,000 रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले। सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती, अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार जयंत ब्राह्मणकर, अब्दुल वसीम, सचिन भोयर, सतीश सोनोने, सूरज मेश्राम, भागवत पाटील आणि चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली।